नमस्कार. आपण पाहतात धाराशिव माझा. धाराशिवच्या या विशेष बुलेटिनमध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो. या बुलेटिनमध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील महत्त्वाच्या घडामोडी. मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी तसेच समाजाला शांततेचं आवाहन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा 30 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबरपर्यंत 12 दिवसांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. बुधवारी त्यांचे कळंब तालुक्यात आगमन झाले. यावेळी घारगाव, सौंदानापाटी, शिरडोन येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आसपासच्या गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी जालन्यात भव्य जाहीर सभा आयोजित केली आहे. त्याआधी 30 सप्टेंबर पासून त्यांनी महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे. बुधवारी त्यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले. येथून त्यांनी सौंदाना पाटी, धारगाव, शिरडोन या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शिरडोन गावात त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यानंतर देवळाली येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन मार्गदर्शन केलं. तिथून मंगळूरमध्ये सुरू असलेल्या धरणे आंदोलनास भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. काल कळंबची सभा पार पाडल्यानंतर आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी धाराशिव शहरात त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या दैनंदिन आहारामध्ये आधी स्थानिक असणाऱ्या ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई इत्यादी तृणधान्याचा समावेश होता. मात्र मागील काही वर्षात हळूहळू या सर्व धान्याची जागा गहू आणि भात या दोन धान्यांनी घेतली. आता बहुतांश भागात दोन धान्याच्या जास्त सेवनामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासह नवीन व्याधी होत आहेत. या उलट पौष्टिक तृणधान्यात खनिजे व जीवनसत्वे यांचा भरपूर समावेश असल्यानं आहारात त्यांचा समावेश वाढवावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमासे यांनी केले. पौष्टिक तृणधान्याचे पोषण मूल्य तसंच त्याची आहारातली आवश्यकता याबाबतची माहिती प्रत्येक घरापर्यंत व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी अशी शासनाची इच्छा आहे. यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याच अनुषंगानं बुधवारी धाराशिवमधील पुष्पक मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर ओंबासे म्हणाले, जिल्ह्यात तृणधान्यांसोबतच रेशीम व्यवसाय वाढवण्यासाठी कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांनी जनजागृती करावी. तसेच तुती लागवडी संदर्भात शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी राहिले आहे, त्यामुळे पाणी आणि चाऱ्याचे नियोजन सुरू आहे. पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, जगाचा कल सध्या सेंद्रिय शेतीकडे वळतोय. सेंद्रिय उत्पादनांना जागतिक मागणी पाहता यास जास्त प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सेंद्रिय सर्टिफिकेट आणि ऑर्गॅनिक पासपोर्टचं शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे. तसंच सेंद्रिय उत्पादनाला बाजार मिळावा या उद्देशाने लवकरच जिल्ह्यात सेंद्रिय शेतीच्या उत्पादन विकण्यासाठी आधुनिक पद्धतीचा मॉलही उभारण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि सर्व कृषी सहाय्यक तसंच शेतकरी गट आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारी कामे लवकरात लवकर व्हावीत असा प्रयत्न आता प्रशासनाकडून होताना दिसतोय. शासनाने 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंतचा सेवा महिना राबवून पेंडिंग कामांवर निर्णय घेण्याचे निर्देश आता सरकारी यंत्रणांना दिलेत. राज्यात मागील वर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा राबवण्यात आला होता. त्यामध्ये महसूल, विद्युत, कृषी, आरोग्य आदी विभागातील 14 सेवांच्या बाबतीत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने दिले होते. याच सेवा पंधरवड्यास आता सेवा महिना करण्यात आले आहेत. या सेवा महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान योजना, तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नळ जोडणी देणे, आधार पॅन कार्ड सुविधा, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र अशा विविध प्रकारच्या एकूण 25 सेवांचा अंतर्भाव करण्यात आलाय. प्रत्येक शासकीय विभागाने सेवा महिन्यात केलेले कामकाज याविषयीच्या प्रमाणपत्रासह सेवानिहाय आणि विभागनिहाय प्रगती अहवाल 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत शासनास सादर करायचा आहे. यामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांची कामे करण्याची जी पद्धत आहे ती तपासली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीमध्ये एका 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतदेह परस्पर तपासणीसाठी पाठवल्याने संतप्त नागरिकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला. गोंधळ करत कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. शाळेत 15 मिनिटांचा ब्रेक झाला असता विद्यार्थ्याने इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात जाऊन लोखंडी अँगलला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला. पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. यानंतर शिवाजी लोंढे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आत्महत्येमागचे कारण सध्या अस्पष्ट असून वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वरवंटी शिवारात 30 सप्टेंबर रोजी गायीवर अज्ञात जनावरांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली होती. वन अधिकारी व कर्मचारी यांनी जागेची पाहणी केली असता हा हल्ला बिबट्याने केल्याचं दिसून आलं. या हल्ल्यात मेलेल्या वासराचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. तसंच घटनेचा पंचनामा व वासराच्या मालकाचा जबाब नोंदवण्यात आला. या दिवशी संपूर्ण परिसरात गस्त घालण्यात आली.
आणि सायंकाळी मृत वासराच्या शरीराजवळ ट्रॅप कॅमेरे लावून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. इतर गावात खबरदारीचा उपाय म्हणून वन कर्मचारी यांना तैनात केलं असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतात रात्री बेरात्री मुक्काम न करणे, समूहाने राहण्याचा, शेतात मोकळ्या जागेत मुक्काम न करण्याचा, लहान मुलांना एकटेनं फिरू देणे, जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधणे, प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जीवितहानी टाळण्याकरता जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन विभागीय वन अधिकारी यांनी केले आहे.